नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण फायनली आजचा व्हिडिओ आणलेला आहे आणि एकदम जबरदस्त आजचा व्हिडिओ झालेला आहे. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुम्ही DM होतं बघितलाच आहे. आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशाच प्रकारे एकदम जबरदस्त रीडिंग शिकवत असते. आणि मित्रांनो, या व्हिडिओचं जितकं पण आपण मटेरियल यूज केलेलं आहे त्या सर्व जी मटेरियलला लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. पण त्या मटेरियलला एक पासवर्ड राहणार आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये दिसणार आहे. कुठं पण दिसू शकतो, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठेही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला माझ्याकडून बनवून पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट आपल्याला व्हॉट्सअपवरती SMS करू शकता. तर चला लगेच आपण आजचा व्हिडिओ कसा एडिट करायचा काय नाही ते समजून घेऊया. तर चला लगेच अलर्ट मोशनमध्ये सर्वात आधी काय करायचे, काय अलर्ट मोशन असे आहे तिथून ओपन करायचं. जे काय बीटमार्क आणि सिक्युरिटीने दिली असेल ती इथून अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट मारायची. सर्वात आधी इथून बीटमार्काला ओपन करून घ्यायचे. तर बीटमार्कमध्ये मी अशा प्रकारे सगळे जे की तुम्हाला याच्यात ॲड करून दिलं आहे. फक्त काय करायचं आहे, तुम्हाला प्लग सेक्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये यायचं आहे आणि इथून काय करायचं आहे, जे की तुमचा फोटो असेल म्हणजे ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा असेल ते फोटो ॲड करायचा आहे. वरती 3 लाईनवर क्लिक करायचं आहे, फुल कॅन्सन एरिया करायचं आहे. या फुटला काय करायचं आहे, शेवटपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आणि मध्यात एक बीट दिली असेल मी 9 पॉईंटच्या येतशी. इथून अशा प्रकारे 2 भागी फुटला करून घ्यायचं. या फुटला काय करायचं, अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहे. दोन्ही पण फोटो आपल्याला बॅकग्राऊंडला लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. म्हणजे मी जितके वरती तुम्हाला बनवून दिलेली आहे टेक्स्ट पिक्स सगळे जे या सगळे यायचे आपल्या खाती अशा प्रकारे फोटो ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे बघू शकता. किंवा तुम्हाला हे आयफोन इमोजीचे हे काही चेंजेस करायचे असेल तर हे तुम्ही अशा प्रकारे वरती पण लावू शकता. तर ते तुम्ही तुमच्या हिशोबात बघा, तर तुम्ही चूज होतं, त्यामुळे आपण इथंच राहू देऊ. तर तुम्ही वरी करायचं असेल तर वरती पण करू शकता. तर आता एवढं काम तुम्ही केल्यानंतर काय करायचं, तर थोडंसं आपण वर गेलेलं आहे. परत चॉईसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये यायचं आहे. इथून एक मी बॉर्डर दिली असेल ते बॉर्डर ॲड करायचं आहे. त्यानंतर ब्लँडिंगच्या याच्यात यायचं आहे, लाईटिंगच्या याच्यात येऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे. आता जे बॉर्डर आपण ॲड केलेली आहे त्या बॉर्डरला शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता त्यानंतर काय करायचं, तुम्ही परत एकदा बॅक यायचं आहे आणि मी जे काही सिक्युरिटी दिलं असेल तिथून ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, काय पहिल्या फोटोचा इफेक्ट ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 लाईनवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा इथून बॅक यायचं आहे, पुन्हा एकदा बीटमार्काला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, जे काही आपला पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, 3 लाईनवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर काय करायचं, परत एकदा इथून बॅक यायचं आहे आणि परत एकदा आता आपल्याला शेकीवरला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, काय दुसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. दुसऱ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर तिथून बॅक यायचं आहे, पुन्हा एकदा आपल्याला बीटमार्काला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, 9 पॉईंटच्या बीटला यायचं आहे आणि जे काय त्याच्या पुढचा आपण 2 भागी कट केला तर त्या पुढच्या फोटोला पण हा इफेक्ट पेस्ट मारायचं आहे. त्यानंतर आता आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं, सेटिंगच्या बाजूला शेअरचा ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे, खालती एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. मग कसा वाटला व्हिडिओ काय नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा आणि भेटून जाईल का पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे का बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत राहा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.